हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आता इथे आपण लेसन नंबर 12 बघणार आहोत, इक्वेशन इन वन व्हेरिएबल. इथे थोडंसं तुम्हाला आज आपण रिवाईज करूयात आधी आणि मग आपण 12.1 सॉल्व करायला घेऊ. ठीक आहे. ज्यांना इक्वेशन खूप सोपं असेल त्यांना तर हे रिव्हिजनची पण गरज नाही. इथे बघा काय सांगितलं आहे, फिल इन द बॉक्सेस टू सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. हे इक्वेशन दिलेलं आहे, ह्याला आपण काय म्हणतो, इक्वेशन इज इक्वल टू द साईन आहे, इक्वॅलिटी आहे दोन्हीकडे म्हणजे इक्वेशन. मग इथे आपल्याला काय करायचं आहे, एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. मग तुम्ही आता जेव्हा पहिल्यांदा इक्वेशन शिकला तेव्हा तुम्ही इथे काय करायचा, एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे ह्या एक्सला एकटं पाडायचं, म्हणजे हा 4 घालवून टाकायचा. मग तो कसा घालायचा, इथे +4 आहे, मग -4 केला की हा 4 निघून जाईल. मग तो -4 आपण कुठे करणार आहे, दोन्ही साईडला, लेफ्ट हँड साईडला पण आणि राईट हँड साईडला पण. मग 9 - 4, मग इथे केल्यावर एक्सची व्हॅल्यू काय येते, 5 येते. पण आता हे एवढं करत बसायचं नाही आहे आपण तुम्ही 8वीत आलेला आहात. ठीक आहे. त्यामुळे आता हे प्रत्येक ठिकाणी हे लिहित बसायचं नाही की सबट्रॅक्ट 4 फ्रॉम बोथ द साईड्स वगैरे. ठीक आहे. याची तुम्हाला आता ऑलरेडी सवय झालेली असेल की हे इथे प्लस आहे म्हणजे इथे गेल्यावर तो नंबर मायनस होणार आहे. जर आपल्याला एक्स फाइंड करायचा असेल तर इथे बघा, आता इथे 3 डिव्हिजनला आहे, इथे गेल्यावर काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार आहे ह्याचं, म्हणजे इथे 3 येईल, इथे 3 येईल आणि 4 3 इथे आन्सर 12 येईल. त्याच्यानंतर x - 2 आहे म्हणजे इथे काय होणार आहे, तो प्लस होणार आहे. सो 7 + 2 म्हणजे इथे काय येणार आहे, 9. आणि इथे 4 हे काय आहे, x बरोबर कुठल्या रिलेशनमध्ये आहे, मल्टिप्लिकेशनच्या. म्हणजे आपण काय करणार, दोन्हीकडे डिवाईड केलं तर हा 4 निघून जाईल, मग हे 4 येईल, इथे पण 4 येईल आणि मग आन्सर काय येईल, 6. ठीक आहे. तर आता हे जे 12.1 मध्ये आहे सांगितलं आहे, पहिला क्वेश्चन की ईच इक्वेशन इज फॉलोड बाय द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल. डिसाइड वेदर दिस व्हॅल्यूज आर सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. म्हणजे हे तुम्हाला x - 4 = 3 हे इक्वेशन दिलेलं आहे आणि या एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. मग तुम्ही इथे एक्सच्या या व्हॅल्यूज घालून बघायच्या आहेत आणि मग बघायचं आहे की कुठलं इक्वल ते कधी होतं आहे, -1 घालून होतं आहे का 7 घालून होतं आहे. तर इथे एकदम सोपं आहे, तुम्ही सांगू शकाल की 7 - 4 केलं की 3 येईल, म्हणजे हे याचं सोल्युशन आहे. पण त्यात आपल्याला स्टेप बाय स्टेप कसं सॉल्व करायचं आहे ते आपण बघूयात. तर इथे बघा, आता पहिला क्वेश्चन मी लिहून घेतला आहे, x - 4 = 3 आणि ह्या एक्सच्या आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या आहेत. आता पहिलं सुरुवात आपण काय करणार आहे, इथे याला ए नाव देऊ आपण. ए वेन x = -1, म्हणजे जेव्हा आपण x = -1 घेऊ मग तेव्हा काय करायचं आहे, सबस्टिट्यूटिंग x = -1 इन LHS. LHS म्हणजे काय, ही लेफ्ट हँड साईड, ही इक्वेशनची या साईडची ही जी आहे काय, ही लेफ्ट हँड साईड आहे, इकडची आहे काय, राईट हँड साईड ऑफ द गिवन इक्वेशन. ठीक आहे. आता ह्याच्यात व्हॅल्यू पुट करूयात, म्हणजे LHS फक्त लिहून घ्यायचं आहे, x - 4 म्हणजेच -1 - 4 म्हणजेच काय आलं आहे आन्सर, -5 आलं आहे. LHS मग आहे काय, LHS = RHS, -5 = 3 येणार आहे का, नाही. सो इथे आपण काय लिहिणार, देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. So therefore x - 1 = -1 is not the solution of the given equation. ठीक आहे. हे झालं आहे. आता नेक्स्ट व्हॅल्यू काय आहे, एक्सची 7 आहे, ते घेऊन बघू आपण. ह्याला आपण नाव देऊयात b. सो वेन x = 7, मग आता परत तेच सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ x = 7 इन LHS. ठीक आहे. LHS मध्ये व्हॅल्यू घातल्यावर LHS = काय आहे, x - 4 आहे. सो 7 - 4 = 3 येणार आहे. म्हणजे आता आपल्याला आन्सर काय मिळालं आहे, LHS = RHS, म्हणजे हे सोल्युशन आहे इक्वेशनचं, LHS = RHS. सो देअरफॉर x = 7 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आता सी घेऊयात आपण. आता इथे जरी सोल्युशन असेल तर इथे आपण थांबायचं नाही आहे, हे सोल्युशन हे जे म्हणजे पूर्ण आहे, x = ज्या 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत ते पूर्ण करायचं आहे, मगच हा प्रॉब्लेम पूर्ण कंप्लीट होणार आहे. सो वेन x = -7 हे सुद्धा घेऊन बघायचं आहे आपण.
substituting x is equal to -7 in the equation. So काय येणार आहे, LHS is equal to x -4. x ची व्हॅल्यू काय घेतली आपण, -7 -4. सो LHS इज इक्वल टू काय येणार आहे, -11. मग 11 आहे का, सॅटिस्फाय होतं आहे का LHS इज इक्वल टू RHS, नाही. सो देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. ठीक आहे. मग खाली फायनल आन्सर काय येणार आहे, x इज इक्वल टू -7 इज नॉट द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे 9m इज इक्वल टू 81 आणि व्हॅल्यू काय दिलेल्या आहेत mच्या, m इज इक्वल टू 3, 9 आणि -3. त्या व्हॅल्यू आपण या एक्सच्या एमच्या जागी लिहून बघायच्या आणि मग बघायचं की सोल्युशन कुठलं आहे. सो पहिलं आपण घेऊयात वेन m इज इक्वल टू 3. ठीक आहे. आता हे सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ हे तुम्ही लिहून घ्या, मी डायरेक्ट सोल्युशन करते आता. सो LHS इज इक्वल टू 9m म्हणजे मग काय येणार आहे, 9 × 3 म्हणजे येणार आहे 27. मग होतं आहे का, LHS इज इक्वल टू RHS होतं आहे का, नाही. सो देअरफॉर LHS is not equal to RHS. So therefore m is equal to 3 काय लिहिणार आपण, is not the solution of given equation. चला नेक्स्ट घेऊयात बी मध्ये m इज इक्वल टू काय घेणार आपण, 9. आता 9 9 जा 81 हे तुम्ही तोंडही सांगू शकाल, पण आपल्याला प्रोसेस पूर्ण करायची आहे, आन्सर पूर्ण लिहायचं आहे. सो LHS इज इक्वल टू 9m. सो इज इक्वल टू 9 × 9 इज इक्वल टू 81 म्हणजे काय झालं आहे मग, LHS इज इक्वल टू RHS. सो देअरफॉर m इज इक्वल टू 9 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आता नेक्स्ट घेऊन बघूयात m इज इक्वल टू -3. सो LHS इज इक्वल टू 9m म्हणजेच 9 × -3 म्हणजेच -27. सो देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. So therefore m is equal to -3 is not the solution. चला नेक्स्ट बघूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे 2a + 4 इज इक्वल टू 0 आणि मग याची व्हॅल्यू काय आहे, 2, -2 आणि 1. सो इथे लिहून घेऊ आपण when a इज इक्वल टू 2 म्हणजे मग LHS काय येणार आहे, 2a + 4. मग 2 × 2 + 4. सो 2 × 2 4 आणि 4 + 4 इज 8. मग 8 इज इक्वल टू 0 येत आहे का, नाही. सो देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS अँड देअरफॉर a इज इक्वल टू 2 इज नॉट द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. नेक्स्ट आहे बी मध्ये आपण काय घेणार आहे, a इज इक्वल टू -2. सो LHS काय येणार आहे, LHS इज इक्वल टू 2a + 4, 2 × -2 + 4. सो 2 × -2 गेल्यावर काय होणार आहे, -4. -4 आणि +4 म्हणजे काय, -4 + 4 काय होणार आहे, 0. सो देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS आणि मग आपण काय लिहिणार आहे, a इज इक्वल टू -2 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. नेक्स्ट सी काय घेणार आपण, वेन a इज इक्वल टू 1. सो LHS काय आहे, 2a + 4. सो 2 × 1 + 4 म्हणजे किती होणार आहे, 2 + 4 इज 6. सो देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. सो देअरफॉर a इज इक्वल टू 1 इज not the solution of given equation. Not the solution
ऑफ गिव्हन इक्वेशन. चला आता ह्या ह्याच्यातलं 1 मधलं लास्ट बघूयात आपण, 4th. ते आहे इक्वेशन काय आहे, 3 + y = 4 आणि मग yचे व्हॅल्यू आहेत -1, 1 आणि 2. मग इथे आपण a मध्ये काय घेणार आहे पहिले, when y = -1. सो LHS काय येणार आहे, LHS काय आहे आपली, LHS = 3 - y आहे. सो 3 मायनस आणि yची व्हॅल्यू काय आपण घेतोय -1, म्हणजे ते ब्रॅकेटमध्ये घालायला लागेल. डायरेक्ट -1 घेणार का तुम्ही, नाही, मग क्वेश्चन चुकणार तुमचा आन्सर. सो मग इथे काय येणार आहे, 3 + 1 = 4. हे आली LHS. म्हणजे मग हे काय होतं, इक्वेशन सॅटिस्फाय होतं आहे का, होतं आहे. LHS = RHS. सो देअरफॉर y = -1 इज द सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन. आता व्हॅल्यू घेऊन बघूयात yची 1. सो जेव्हा 1ची व्हॅल्यू, yची व्हॅल्यू आपण 1 घेऊ तेव्हा काय येणार आहे, LHS = 3 - y. म्हणजे 3 मायनस डायरेक्ट आता 1 करू शकतो आपण, कारण 1ला काय साईन नाही आहे म्हणजे काय असतं, प्लस. सो 3 - 1 हे काय येतं आहे मग 2. सो देअरफॉर LHS इज नॉट इक्वल टू RHS. देअरफॉर y = 1 इज not the solution of given equation. Solution of given equation. चला आता y ची व्हॅल्यू काय आहे, दिलेली आहे 2. सो LHS = 3 - y. सो 3 - 2 = 1. Therefore LHS is not equal to RHS. So therefore y = 2 is not the solution of given equation. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करायला घेऊयात. ज्याच्यात आहे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. म्हणजे ह्याचा अर्थ काय, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन म्हणजे इथे जे p, m, x हे दिलेलं आहे ह्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, म्हणजे ते पूर्ण इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. सो याचं फर्स्ट बघूयात आपण. लिहून घेते मी आधी. 17p - 2 = 49. इथे बघा, आता इथे आपल्याला p ची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे आता आपण, तुम्ही आत्तापर्यंत इक्वेशन कसं सॉल्व करायचा, इथे -2 आहे, मग इथे गेल्यावर काय होणार, दोन्हीकडे आपण +2 करणार, म्हणजे इथे +2, हे 2 आणि 2 कॅन्सल होणार. तर आता हे 8वीत तुम्ही एवढं सगळं लिहित बसायची आणि करत बसायची गरज नाही. तुम्ही काय करायचं, डायरेक्ट इथे -2 आहे, इथे गेल्यावर काय होणार आहे, +2. देअरफॉर आपण लिहून घेऊ 17p = 49 + 2. मग 17p = काय येणार आहे, 51. आता इथे 17 रिलेशन काय आहे, p मध्ये मल्टिप्लिकेशनचं, इथे गेल्यावर काय होणार आहे, डिव्हिजन. सो देअरफॉर p = 51/17. म्हणजे देअरफॉर p = काय येणार आहे, 3. 17 3 जा 51. सो p ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 3. चला सेकंड क्वेश्चन आपला आहे 2m + 7 = 9. मग इथे आपण काय लिहिणार, 2m = 9 - 7. प्लस आहे, इथे गेल्यावर काय झालं, मायनस. सो देअरफॉर 2m = किती आलं, 2. आणि देअरफॉर m = 2/2 = 1. सो देअरफॉर m = 1. कळतंय सगळ्यांना, कळत नसेल तर परत एकदा व्हिडिओ मागे करून परत नीट रिवाईज करून बघा, किंवा तुम्ही सॉल्व करून बघा. जेव्हा तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस कराल, स्वतःहून जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व कराल, तेव्हा तुम्हाला चांगलं समजेल आणि तुम्हाला पटापट सोडवता येईल. ठीक आहे. इक्वेशनमध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, LHSची साईन इकडे गेल्यावर डिफरंट होते, म्हणजे पूर्ण अपोजिट होते त्याच्या. 7ची इथे मायनस झाली, इथे 2 मल्टिप्लिकेशनला आहे, इथे गेल्यावर डिव्हिजनला गेलं. आता नेक्स्ट बघूयात आपण. खूप सोपं आहे, तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली ना, हे खूप सोपं आहे करायला. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 3x + 12 = 2x - 4. आता बघा, इथे पण 12 ज्या सेम टर्म आहेत, म्हणजे 12 आणि 4 या सेम टर्म आहेत, 3x आणि 2x या सेम टर्म आहेत. मग त्या एका साईडला आणून घ्यायच्या, म्हणजे x आपण इकडे आणू, हा 12ला तिकडे पाठवू. सो देअरफॉर आपण असं लिहूया, 3x - 2x = -4. साईन बदलायचं नाही आहे, तसंच ठेवायचं आहे. आणि 12चं साईन इथे प्लस, इथे गेल्यावर काय होणार आहे,
-12. सो 3x - 2x किती झालं 1x. 1x म्हणजे आपण काय लिहितो x लिहितो. सो x इज इक्वल टू 12 आणि 4 म्हणजे किती 16 आणि साईन काय येणार आहे मायनस. सो -16. चला नेक्स्ट बघूयात 4th क्वेश्चन. 5x - 3 इज इक्वल टू 3x + 2. आता इथे 5नी आणि 3नी हे जे दोन ब्रॅकेट आहेत त्या ब्रॅकेटला आधी मल्टिप्लाय करून घेऊ. म्हणजे इथे काय येणार आहे 5x - 5 3 किती 15. साईन चेंज करायचं नाही आहे, साईन आहे तेच ठेवायचं आहे. 3 × x इज 3x + 3 × 2 इज 6. आता आपण सेम जे व्हेरिएबल्स आहेत ते या साईडला घेऊ. म्हणजे 3x इथे आणू आणि -15ला तिकडे पाठवू. सो देअरफॉर 5x - 3x इज इक्वल टू 6 + 15. सो देअरफॉर 2x इज इक्वल टू किती येणार आहे हे 21. अँड देअरफॉर x इज इक्वल टू 2 इकडे गेल्यावर काय होणार आहे 21 / 2. हे असंच ठेवायचं आहे, हे पुढे सॉल्व करायचं नाही, आपल्याला फक्त x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. चला नेक्स्ट बघूया 5th क्वेश्चन. 9x / 8 + 1 इज इक्वल टू 10. आता इथे बघा इथे +1 आहे म्हणजे आधी आपल्याला काय करायला लागेल हा +1 आपण इकडे मायनस घेऊ. हे डिनॉमिनेटर सेम करत बसायचं नाही, आन्सर सेमच येणार आहे. हे तुम्ही तशा ह्याने केलं तरी खूप मोठं लेंदी प्रोसेस होईल. त्यापेक्षा इथे +1 आहे, इथे गेल्यावर काय होणार आहे मायनस होणार आहे. सो देअरफॉर 9x / 8 इज इक्वल टू 10 - 1. सो 9x / 8 इज इक्वल टू 9. देअरफॉर 9x इज इक्वल टू 8 इकडे गेल्यावर काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे 9 × 8 आणि हा 9 इथे गेल्यावर काय होणार आहे डिवाइडला जाणार आहे. हे मुद्दाम मी सॉल्व नाही केलं कारण आपल्याला माहिती आहे की हा 9 इथे गेला की 9 9 कट होईल आणि आन्सर आपल्याला डायरेक्ट मिळेल. सो देअरफॉर x इज इक्वल टू 9 × 8 / 9. सो हे 9 9 गेलं की काय राहिलं 8. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालं x इज इक्वल टू 8. जेवढं सिम्पल करून तुम्हाला मॅथ सोडवता येईल तेवढं सिम्पल करून सोडवा, तुम्हाला जसं जमत असेल तसं. फक्त प्रोसेस सगळी फॉलो करा म्हणजे आन्सर बरोबर येईल. सो y/7 + y - 4/3 इज इक्वल टू 2. आता इथे बघा इथे डायरेक्ट आपल्याला कुठेही इकडे राईट हँड साईडला पाठवता येणार नाही आहे कारण दोन्ही हे फ्रॅक्शन आहे आणि डिनॉमिनेटर सेम नाही आहेत. सो आधी हे सेम करून घ्यायला लागतील. म्हणजे या 3नी yला मल्टिप्लाय करायला लागेल, 7नी y - 4ला करायला लागेल आणि मग खाली काय येणार आहे 7 × 3. सो 3 × y प्लस साईन आहे तसंच ठेवायचं आहे प्लस 7 × y - 4 डिवायडेड बाय 7 × 3 इज इक्वल टू 2. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप करा म्हणजे चुकणार नाही. तर 3 × y काय येतं आहे 3y प्लस 7नी yला मल्टिप्लाय केलं काय आलं 7y मायनस 4चं साईड मायनस आहे तो साईड मायनसच येणार. 7 4 किती 28 इज इक्वल टू 2 आणि 7 3 21 हे इथे गेल्यावर काय होणार आहेत मल्टिप्लाय होणार आहेत या साईडला गेल्यावर. ठीक आहे, सो देअरफॉर 3y + 7y म्हणजे किती झालं 10y आणि हे -28. ठीक आहे, आधी मी हे सॉल्व करते. 21 × 2 किती झाले 42. मग आता हे देअरफॉर 10y इज इक्वल टू 42 आहे तसेच राहणार. हे 28 इकडे गेल्यावर काय होणार प्लस होणार. त्याच्यानंतर 10y इज इक्वल टू किती आलं 8 + 2 इज 10 अँड 4 + 3 इज 70. मग देअरफॉर y 10 इथे काय राहणार आता डिव्हिजनला राहणार 70/10 म्हणजेच किती आलं आन्सर y इज इक्वल टू 7. सो हे लिहून घेऊ आपण इथे y इज इक्वल टू 7. चला नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे 13x - 5 इज इक्वल टू 3/2. सो आता हे -5 आपण इकडे करूयात. सो देअरफॉर 13x इज इक्वल टू 3/2. इथे -5 इकडे गेल्यावर काय होणार आहे प्लस होणार आहे. सो हे आपण डिनॉमिनेटर सेम करून घेऊयात. सो देअरफॉर 13x इज इक्वल टू 3 + 10/2. ठीक आहे, 2नी मल्टिप्लाय केलं म्हणजे डिनॉमिनेटर आपलं सेम झालं. सो देअरफॉर 13x इज इक्वल टू 13 / 2. मग देअरफॉर x इज इक्वल टू तर हे 13 इथे मल्टिप्लिकेशन लाईन इथे गेल्यावर काय होणार आहे डिव्हिजनला येणार म्हणजे 2 बरोबर येणार आहेत. सो 13/2 × 13. ठीक आहे, सो 13
गेलं आणि काय राहिलं इज इक्वल टू 1/2. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, एक्स इज इक्वल टू 1/2. चला 8th क्वेश्चन बघूयात. 3y + 8 इज इक्वल टू 10y - 4 + 8. आता इथे आधी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊयात. सो देअरफॉर 3y + 8 3 जा 24 इज इक्वल टू 10y - 10 4 जा 40 आणि +8 असेच राहिले. आता yची टर्म इकडे घेऊयात आणि हे 24 इकडे पाठवूयात. सो देअरफॉर 3y - 10y इज इक्वल टू -40 + 8 - 24. सो 3y - 10y किती आलं, -7y. आता हे -40 आणि -24 किती झाले, -64 झाले. आणि त्याच्यातनं 8 आपल्याला मायनस करून साईन कुठलं द्यायचं आहे, मायनसचं. सो ते येतं आहे -56. ठीक आहे, दोन्हीला मायनस साईन आहे, मग मायनस साईन कट होईल आणि देअरफॉर काय राहील, 7y इज इक्वल टू 56. जेव्हा दोन्हीकडे साईन होतं तेव्हा ते साईन काढून टाकायचं असतं. दोन्हीला मायनस साईन आहे, मग ते साईन काढून टाकून आपण डायरेक्ट इथे दोन्हीचं ॲडिशन घेऊ शकतो, म्हणजे प्लसचं साईन देऊ शकतो. सो देअरफॉर y इज इक्वल टू 56/7 म्हणजेच किती, इज इक्वल टू 7 8 जा 56. म्हणजे yची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, y इज इक्वल टू 8. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. 9th क्वेश्चन. x - 9/x - 5 इज इक्वल टू 5/7. ठीक आहे, आता हे 7नी ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं दोन्हीकडचं. ठीक आहे, सो देअरफॉर 7 × x - 9 इज इक्वल टू 5 × x - 5. म्हणजे हे 7 डिव्हिजनचं इथे गेल्यावर मल्टिप्लिकेशन झालं, हे x - 5 इकडे गेल्यावर मल्टिप्लाय झालं. आता ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ. 7x - 7 9 जा 63 इज इक्वल टू 5x आणि 5 5 जा 25 -25. आता 5x इकडे आणूयात. देअरफॉर 7x - 5x इज इक्वल टू -25 + 63. ठीक आहे, 63 इकडे गेल्यावर काय झालं, प्लस झालं. सो 2x इज इक्वल टू किती आलं हे, 3. 13 - 5 इज 8 5 - 2 इज 3 म्हणजे 38. आणि साईन काय येणार आहे, प्लस येणार आहे, कारण मोठ्या नंबरला साईन काय आहे, प्लस. सो +38. सो देअरफॉर x इज इक्वल टू 38/2 म्हणजेच काय येणार आहे, 38ला 2ने डिवाइड केल्यावर काय येतं, 19. 19 2 जा 38. सो देअरफॉर x इज इक्वल टू 19. चला 10th क्वेश्चन सॉल्व करूयात. y - 4/3 + 3y इज इक्वल टू 4. आता इथे बघा 3 इथे डिव्हिजनला आहे, आपल्याला इकडे गेलं मल्टिप्लाय करायला लागेल, तर ह्याला पण मल्टिप्लाय करायला लागेल. हा 3y सोडून चालणार नाही, जरी आपण 3y इथे पाठवला तरी त्या 3yला पण 3ने मल्टिप्लाय करावंच लागणार आहे. सो 3ने ह्याला मल्टिप्लाय करून घेऊ. y - 4 + 3y × 3 इज इक्वल टू 4 × 3. ठीक आहे, हा 3 इथला गेला, कारण y - 4ला 3ने मल्टिप्लाय केलं तर 3 3 कॅन्सलच होणार आहे. ठीक आहे, सो देअरफॉर आता हे सॉल्व करून घेऊयात. y + 3y त्याच्यानंतर 9y येणार आहे, 9y - 4 इज इक्वल टू 12. 2 मिनटं परत लिहिते मी. y 3 3 जा 9 + 9y हे -4 इज इक्वल टू 4 3 जा 12. ठीक आहे, y + 9y किती झालं, 10y. 4 इकडे गेल्यावर काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो 12 + 4. सो देअरफॉर 10y इज इक्वल टू 16. देअरफॉर y इज इक्वल टू 16/10. मला 2ने डिवाइड केल्यावर काय येईल, 2 5 जा 10 आणि 2 8 जा 16. सो 8/5. देअरफॉर y इज इक्वल टू 8/5. इलेवन सॉल्व करूयात. b + b + 1 + b + 2
अपॉन 4 इज इक्वल टू 21. आता हे तुम्हाला अवघड वाटत असेल, पण अजिबात अवघड नाही आहे. फक्त ब्रॅकेट घातलेला आहे, मध्ये प्लसचं साईन आहे, त्यामुळे हे सगळं प्लस होणार आहे. आणि हे 4 आपण मल्टिप्लाय करून इकडे पाठवायचं आहे. सो देअरफॉर आपण लिहून घेऊ बी, ब्रॅकेट काढून टाकायचे, प्लस बी प्लस 1 प्लस बी प्लस 2 इज इक्वल टू 21 इंटू 4. ठीक आहे. या सगळ्याला 4ने डिवाइड आहे, त्यामुळे इथे कुठेही 4 वेगळ्या ठिकाणी मल्टिप्लाय करायचं नाही आहे, डायरेक्ट 21ला मल्टिप्लाय करायचं आहे. सो देअरफॉर बी किती वेळा आहे बघा, 1 2 आणि 3, म्हणजे 3b येणार आहे प्लस 1 प्लस 2 इज 3 इज इक्वल टू काय येणार आहे 84. ठीक आहे. आता हे 3 आपण या साईडला पाठवूयात. सो देअरफॉर 3b इज इक्वल टू 84 मायनस 3, म्हणजे 3b किती येणार आहे 81. सो देअरफॉर b इज इक्वल टू 3 काय झाले डिवाइड झाले. सो 3 2 जा 6, 3 7 जा 21. बीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 27. देअरफॉर बी इज इक्वल टू 27. आहे ना सोपं. ह्याची प्रॅक्टिस करा, भरपूर सॉल्व करायची. वेगवेगळे तुम्हाला क्वेश्चन गुगलला मिळतील, इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, ते घेऊन वेगळे सॉल्व करून बघा, किंवा हीच एक्सरसाइज न बघता एकदा सॉल्व करा. तुम्हाला येते का आणि आन्सर बरोबर आलेत का ते नंतर चेक करा. ठीक आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.